सर्वांना श्री स्वामी समर्थ. घरातील या 6 गोष्टीमुळे गरिबी येते. या 6 वस्तू असतील तुमच्याही घरी तर त्या आजच बाहेर काढा. घरामध्ये सर्व काही चांगले सुरू असताना जर काही अचानकपणे काही नुकसान होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरात काही वस्तू असणे जसे शुभ समजले जाते, ज्यामुळे सकारात्मकता निर्माण होत असते, अगदी त्याचप्रमाणे घरातील काही अशा वस्तू असल्यामुळे घरात नकारात्मकता वाढत जाते. परिणामी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर घरात कोणत्या वस्तू ठेवू नये ते आज आपण पाहूयात. घरामध्ये महाभारतातील कोणतेही चित्र, फोटो असे काहीही ठेवू नये. कारण यामुळे घरात अशांतता, भांडण, वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे या गोष्टी घरात असल्यास त्या लगेच बाहेर काढाव्यात. बऱ्याच लोकांना घरामध्ये म्हणजेच बाल्कनीत झाडे लावायची सवय असते, पण त्यांची देखभाल करण्यास वेळ न मिळाल्यामुळे किंवा कोणत्याही दुसऱ्या कारणांमुळे जर ती झाडे, फुले सुकत असतील, कोमेजत असतील तर ती फुले वेळीच बाहेर काढावीत. त्या झाडांची काळजी घ्यावी. अशी सुकलेली झाडे किंवा फुले घरात नकारात्मकता पसरवतात. त्यामुळे अशी झाडे किंवा फुले असतील तर ती नक्कीच बाहेर काढावीत. घरात काही वेळेस 1-2 घड्याळ असतात. त्यामधील एक कधी बंद पडले तर आपले त्याच्याकडे दुर्लक्ष होते. कारण का तर दुसरे घड्याळ चालू आहे. पण घरामध्ये कधीही तुटलेले, खराब झालेले, खराब स्थितीत असलेले, बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. कारण बंद घड्याळ ठेवणे म्हणजे व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा निर्माण करण्यासारखेच आहे. त्यामुळे व्यक्तीची प्रगती होत नाही, काही कामे मार्गी लागत नाहीत. घरात म्हणजेच देवघरातील देवतांची पूजा, सेवा करण्यासाठी आपण जे काही ग्रंथ, पुस्तक आणत असतो, तर जी आधी आणलेली पुस्तके, ग्रंथ असतात ती कुठेतरी धूळ खात किंवा घरात ठेवली जातात. काही वेळेस पुस्तक, ग्रंथ यांची पाने सुद्धा फाटलेली असतात. तरी देखील अशी वस्तू, असे ग्रंथ घरात ठेवल्याने त्याचा खूप मोठा वास्तुदोष लागू शकतो. म्हणूनच अशी देवांची पुस्तके, ग्रंथे किंवा पोथी असतील तर त्या विसर्जित कराव्यात. पण असे फाटलेले, न वापरात असलेल्या पुस्तके, देवांची ग्रंथ घरामध्ये धूळ खात तसेच ठेवू नयेत. न वापरात असलेले फाटलेले कपडे घरात जास्त प्रमाणात साठवून ठेवले जातात, पण तसे ते साठवून ठेवू नयेत. मुलांचे स्वतःचे असे कपडे घरात साठत गेल्यामुळे अशा कपड्यांमुळे घरामध्ये नकारात्मकता पसरते. घरात त्या कपड्यांची अडचण तर होतेच, पण शेवटी नकारात्मकता सुद्धा त्यातून निर्माण होत असते. म्हणून न वापरात असलेले कपडे हे वेळच्या वेळी घराबाहेर काढावेत. तसेच फाटलेले कपडे सुद्धा कधीही परिधान करू नयेत. आता येथे तुम्ही ती व्यवस्थित शिवून घालत असाल तर ठीक आहे, पण अगदीच फाटलेले कपडे घालणे म्हणजे ते दारिद्र्याचे लक्षण ठरू शकते. म्हणून ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. बऱ्याच व्यक्तींच्या घरात जुने कॅलेंडर असतात. अगदी काही वेळेस बघायला गेलं तर 2-3 वर्षांचे ते जुने कॅलेंडर तसेच पडून असतात. त्यावर नवीन कॅलेंडर लावले जाते. पण हे अत्यंत चुकीचे आहे. कारण काळ आणि वेळ यासोबतच आपल्याला जर पुढे जायचे असेल तर ते दर्शवणाऱ्या वस्तूंना सुद्धा पुढे घेत जायला पाहिजे. म्हणून जुने कॅलेंडर असेल व धूळ खात ते तसेच पडून राहिलेले असेल तर ते काढून टाकावे व फक्त चालू वर्षाचे नवीन कॅलेंडरच त्या जागी असावे. तर अशा काही वस्तू आहेत ज्या घरातून तुम्ही नक्कीच बाहेर काढू शकता. यामुळे घरात सकारात्मकता राहील, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.